श्रुतीला डॅडच्या रूममधून बाहेर पडताना शौर्यने पाहिले. का बरं गेली असेल ही डॅडकडे? तो विचार करतच रूममध्ये आला तर श्रुती त्याला सोफ्यावर झोपलेली दिसली. शौर्यने तिच्याकडे पाहिले, एक दीर्घ श्वास घेतला आणि तोही झोपी गेला. आता पुढे. नेहमीप्रमाणे श्रुती आजही सोफ्यावरून खाली पडली होती. शौर्याला जाग आली. त्याने श्रुतीला उचलून बेडवर आणून झोपवले आणि तिचा फोन स्विच ऑफ करून तोही झोपी गेला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे त्याला जाग आली तर श्रुती त्याच्या अंगावर एक हात पाय टाकून झोपली होती. त्याने श्रुतीला बाजूला केले आणि त्याचा आवरून जिमला निघून गेला. असेच दिवस चालले होते. श्रुतीचं रोज उशिरा येणं शौर्याला खटकत होतं. त्याला तिची आणि प्रसादची जवळीक त्याला जास्त त्रास देत होती. आज श्रुतीला जरा जास्तच उशीर झाला होता. सगळेच तिची वाट पाहत होते. बुलेटचा आवाज आला तसा शौर्य उठून उभा राहिला. श्रुती धावत पळत आत आली तसा शौर्य मोठ्याने म्हणाला, थांब, कुठे जातेस रोज कॉलेज सुटल्यावर? किती उशीर? अधिकराव त्याला शांत राहा म्हणून हात करत होते. हिला सांगा, शौर्य मोठ्या आवाजात म्हणाला. हे तिचं घर नाहीये, कधीही या कधीही जा. शौर्य, आप्पासाहेब शौर्यवर चिडले. कावेरीबाई श्रुतीला म्हणाल्या, बाळा तू जा, तुझं आवरून जेवायला ये. शौर्याचं बोलणं श्रुतीच्या मनाला लागलं होतं. खरं तर बोलला तो, हे थोडीच तिचं घर आहे. श्रुती हसून कावेरीबाईंना म्हणाली, मॉम, ते आज मैत्रिणीचा वाढदिवस होता ना, तर मी तिकडेच खाऊन आले. तुम्ही जेवा आणि माझ्यासाठी नका थांबत जाऊ प्लीज. इतकं बोलून श्रुती धावत रूममध्ये निघून गेली. बघितलं कशी वागते? तुम्ही मात्र तिचीच बाजू घ्या. बसा वाट बघत, मॅडम मस्त पार्टी करून आल्यात. कोणी काहीच बोलले नाही. सगळे शांतपणे जेवले आणि आपापल्या रूममध्ये निघून गेले. श्रुती रूममध्ये येऊन फ्रेश झाली. थोडा वेळ बाल्कनीत बसली, शांतपणे आकाशाकडे बघत, कारण ती या विषयावर कोणाशी बोलू शकत नव्हती. थोडा वेळ बसून श्रुती आत आली आणि तिचा स्टडी करत बसली. शौर्य झोपायला रूममध्ये आला तेव्हा त्याला श्रुती स्टडी करताना दिसली. काही न बोलता शौर्य बेडवर तिच्याकडे पाठ करून झोपी गेला. श्रुतीने त्याच्याकडे पाहिले. त्याला जीभ काढून वाकडं दाखवून पुन्हा पुस्तकात डोकं खुपसून बसली. पण आता तिच्या पोटात कावळे कावकाव करू लागले. श्रुती, भोगा आता, खाऊन आले म्हणे. लेट झाला तर खायचे ना फटके. पण नाही, मैत्रिणीचा नसलेला वाढदिवस साजरा केलाय. वा श्रुतीदी. श्रुतीला खूप भूक लागली होती. तिने हळूच पक्याला फोन केला. पक्या, काय करतोयस? काय नाही भाई, ते पिक्चर बघतोय. पक्या, यार जाम भूक लागली आहे. त्या नाक्यावरच्या रम्याकडून 2 चीज सँडविच आण ना. ॲड्रेस सेंड करते. मी घरी नाही आहे, मैत्रिणीकडे आहे, श्रुती त्याला म्हणाली. पक्या म्हणाला, भाई इतक्या रात्री? काय बेसाल्या? श्रुती त्याला म्हणाली. बांगड्या भरल्या काय बे तू? आत्ताच्या आत्ता सेंड केलेल्या ॲड्रेसवर सँडविच घेऊन यायचं. पण भाई रम्या नाही देणार आपल्याला सँडविच. त्याची पहिली उधारी बाकी आहे. तू जा, श्रुती त्याला म्हणाली. मी रम्याला फोन करते. ओके म्हणून श्रुतीने फोन कट केला. नंतर तिने रम्याला फोन करून सँडविच पाठवायला सांगितले. इकडे शौर्य तिचं बोलणं ऐकत होता. त्याने मनातच कपाळावर हात मारून घेतला. त्याने हळूच पाहिलं तर श्रुती त्याला बाल्कनीत येळझाऱ्या घालताना दिसली. थोड्या वेळात श्रुतीचा फोन वाजला. फोन खिशात ठेवून श्रुती बाल्कनीतून खाली उतरून गेली. शौर्य लगेच उठला आणि बाल्कनीत आला. त्याला समोर श्रुती शिडी लावून भिंतीच्या पलीकडे उडी मारून जाताना दिसली. शौर्यने तिच्या मागे जायचा विचार केला. बाल्कनीतून उतरायचा विचार आधी त्याच्या मनात आला, पण पडलो तर ह्या भीतीने त्याने तो विचार झटकला. शौर्य सरळ दरवाजातून बाहेर मेन दरवाजा उघडून बाहेर गेला. हळूच शिडीवरून चढून शौर्य वाकून पाहू लागला. एक आडदांड काळसर मुलगा शौर्यला दिसला. श्रुती मस्तपैकी तिथेच खाली बसून सँडविच खात होती आणि तो मुलगा श्रुतीच्या बाजूला बसला होता. श्रुती सँडविच खाता खाता त्याला म्हणाली, बाकी पक्या कसं चाललंय? ठीक चाललंय भाई. भाई? ही भाई आहे, शौर्य मनातच म्हणाला. 1 मिनिट श्रुती त्याला म्हणाली. पक्या, वास कसला आला? पक्याने तोंड फिरवले. कुठे काय भाई? पक्या, श्रुती जोरात ओरडली. तू पुन्हा गुटखा खाल्ला ना? ते भाई आज आष्ट्या घेऊन आला होता. मायची शपथ, आजच खाल्ला. अच्छा, श्रुती म्हणाली. आष्ट्याने जीव द्यायला सांगितला तर तू जीव देणार? शौर्य दोघांचं बोलणं शिडीवर उभा राहून ऐकत होता. श्रुती उठली आणि पक्याला चपलीने मारायला लागली. भाई सॉरी ना, पुन्हा नाही खाणार, मायची शपथ. शौर्य उडलाच. हे काय, पक्याने एक फाईट दिली तर ही बेशुद्ध पडेल आणि हीच पक्याला झोडते. श्रुती त्याला म्हणाली, माय राबते दिवसभर, तू गुटखा खा, तंबाखू खा, साल्या कामधंदा करायला नको तुला. पक्या तिचे हातपाय पडत होता. पुन्हा नाही खाणार ना भाई. उद्यापासून ग्राउंडचे 5 राऊंड मारायचे. दर 2 दिवसांनी 2 राऊंड वाढवायचे, कळलं? श्रुती त्याला म्हणाली. तेही सकाळी 6 वाजता. पुढच्या पोलीस भरतीला उभं राहायचंय तुला, कळलं?
श्रुतीचा आवाज चढला होता. पक्या मात्र मान खाली घालून हो हो म्हणत होता. शौर्य फक्त पाहत होता. त्याच्या लक्षात आलं तोही कधी कधी स्मोक करतो. अरे बापरे, शौर्य मनातच म्हणाला. हिला कळलं तर. त्याने एक आवंडा गेला. गुपचूप शिडीवरून खाली उतरला आणि त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला. थोड्या वेळात श्रुती पुन्हा बाल्कनीतून वर आली आणि झोपून गेली. 1 तासाभराने शौर्याला जाग आली, पण त्याला समोर सोफ्यावर श्रुती दिसली नाही. आता कुठे गेली ही? शौर्य रागातच तिला पाहायला उठला. इतक्यात शौर्याचा पाय कशात तरी अडकला आणि तो श्रुतीच्या अंगावर पडला. त्याने पटकन हाताचा बॅलन्स करून स्वतःला तिच्या अंगावर पडण्यापासून रोखले. खाली श्रुती आणि तो अधांतरी हातावर होता. तो बाजूला झाला. त्याचं लक्ष श्रुतीकडे गेलं. तिने हाफ पॅन्ट आणि शॉर्ट कुर्ता घातला होता. तिचा कुर्ता झोपेत वर गेला होता, ज्यातून श्रुतीची गोरी नाजूक कंबर दिसत होती आणि तिचे लांबसडक गोरेपान पाय. शौर्याची हवा एकदम टाईट झाली. त्यात त्याची नजर श्रुतीच्या नाजूक लालबुंद ओठांवर गेली. शौर्य मनातच म्हणाला, ही मला वेडा करणार आहे. त्याने श्रुतीच्या अंगावर चादर टाकली. तो हळूच तिथून उठला आणि बेडवर जाऊन झोपला. श्रुतीचे ओठ, तिची कंबर, गोरेपान पाय सतत शौर्याच्या डोळ्यासमोर येत होते. आता मात्र शौर्याची झोप उडाली. ही पोरगी खरंच माझी वाट लावणार आहे, विचार करत करत पहाटे त्याचा डोळा लागला. नशीब, झोपताना त्याने श्रुतीचा फोन स्विच ऑफ केला होता. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शौर्याला जाग आली. त्याचा आवरून नेहमीप्रमाणे जिम करून तो आला. त्याचं लक्ष श्रुतीकडे गेलं. त्याने हळूच तिचा फोन ऑन करून तिच्या बाजूला ठेवला आणि त्याचा आवरायला निघून गेला. शौर्य अंघोळ करून त्याचा आवरत होता की श्रुतीचा फोन वाजू लागला. बराच वेळ रिंग वाजत होती. कुंभकर्ण आहे, शौर्य मनातच म्हणाला आणि रूमच्या बाहेर निघून गेला. पुन्हा श्रुतीचा फोन वाजू लागला. श्रुतीने झोपेतच फोन कानाला लावला. अबे कौन है बे, सुबह सुबह दिमाग घुमा रहा है. श्रुती फोन कानाला लावून बडबडत होती. तिकडून तिचा भाऊ शैलेश बोलत होता. शैल्या, यार तुला काही डोकं आहे का? कधी पण काय फोन करतो? उठा, शैलेश म्हणाला. सासरी तरी लवकर उठत जा. गप रे, श्रुती त्याला म्हणाली. तिकडून कौसल्याबाईंची बडबड सुरू झाली. अगं कार्टे, उठ, वाजले किती? श्रुतीने डोळे उघडून घड्याळाकडे पाहिले. अरे बापरे, आज पण लेट. शैल्या, किती बोलतो यार तू, फोन ठेव. श्रुतीने फोन कट केला. आता मात्र श्रुतीची धावपळ सुरू झाली. पुन्हा तिचा फोन वाजू लागला. ती ब्रश करत होती. तिने फोन स्पीकरवर ठेवला. श्रुती, आज आजीला घेऊन डॉक्टरकडे जायचंय, लक्षात आहे ना? श्रुती त्याला म्हणाली. तू जा घेऊन, मला नाही जमणार. नाही हां, शैलेश तिला म्हणाला. तू घेऊन जातेस, तूच घेऊन जा. तसंही ती म्हातारी माझ्याबरोबर नाही यायचं म्हणतेय. अरे मला अकॅडमीत जायचंय. ते तुझं तू बघ, मला जमणार नाही, शैलेश म्हणाला. श्रुती तोंड धुवतच बडबडत होती. आईला म्हातारी पण ना, हिला काम असलं की बरोबर माझी आठवण येते, नाहीतर एरवी माझ्या नावाने शिमगा करत असते. श्रुती पटकन तिचं आवरून खाली आली. सगळे नाश्ता करत होते. काजोल, आप्पासाहेबांनी हाक मारली. ती त्यांच्याजवळ गेली. नाश्ता नाही करायचा का, ते म्हणाले. नको, श्रुती म्हणाली. लेट झालाय, कॅन्टीनला खाईल आणि मॉम टिफिन पण नको. आणि हो, रात्री लेट होईल, आजीला घेऊन डॉक्टरांकडे जायचे, तर बाबाकडे जेवून येईन. इतकं बोलून श्रुती पटकन बाहेर गेली आणि तिची बुलेट घेऊन निघून पण गेली. कालचं शौर्याचं बोलणं श्रुतीच्या मनाला जास्तच लागलं होतं. इकडे आप्पासाहेब शौर्यावर गरजले. काय गरज होती तिला बोलायची? पोर उपाशी गेली ना. शौर्यालाही मनातून वाईट वाटले. पण त्याला खरं तर श्रुतीचा का राग येत होता ते त्याचं त्यालाच कळत नव्हतं. त्याची घालमेल चालू होती. प्रसादसोबत तिचं फ्री वागणं, प्रसादचं सतत तिच्याजवळ असणं, नेमका कशाचा त्रास होतोय हेच त्याला समजत नव्हतं. हे नातं नाही निभवायचं तरी का? का श्रुती सतत डोक्यात तुझे विचार येतात? नाश्ता करून तोही कॉलेजमध्ये निघून गेला. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याची नजर श्रुतीला शोधू लागली. श्रुती नेहमीप्रमाणे तिच्या ग्रुपमध्ये होती. आज ही श्रुती आणि प्रसाद एकत्र बसलेले त्याला दिसले आणि मस्तीत प्रसाद श्रुतीला त्याच्याकडे ओढत होता आणि श्रुती त्याला बाजूला करून त्याच्या हातावर फटके देत होती. शौर्य रागातच हाताच्या मुठी आवळून समोर उभा असलेल्या श्रुतीला दिसला. तिने शौर्याला पाहून तोंड फिरवले. शौर्य रागातच आत कॉलेजमध्ये निघून गेला. आजही शौर्याचं लक्ष लागत नव्हतं. श्रुतीचे विचार त्याला अस्वस्थ करत होते. अरे शौर्य, आज लेक्चरला नाही जायचं का? कामत सर म्हणाले. त्यांच्या आवाजाने शौर्य भानावर आला. हो जायचं ना, शौर्य म्हणाला. पहिलं लेक्चर आज ऑफ आहे म्हणून बसलोय. बरं, ते म्हणाले आणि बाहेर निघून गेले. आज दुसरं लेक्चर नेमकं श्रुतीच्या क्लासमध्ये होतं. शौर्य लेक्चर घ्यायला गेला. लेक्चर चालू होतं. चोरून शौर्य श्रुतीला पाहत होता, पण श्रुती त्याच्याकडे अजिबात पाहत नव्हती. तिच्या न पाहण्यानेही शौर्य बेचैन होत होता. तो मनातच म्हणत होता, एकदा तरी श्रुती बघ ना. पण श्रुती काही केला नजर वर करत नव्हती. काय होते मला, का माझं असं होते?
ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. लेक्चर संपलं तरी श्रुतीने त्याच्याकडे पाहिलं नाही. नंतर ती मात्र शेजारी बसलेल्या प्रसादसोबत बोलत होती. काय बोलायचं असतं सारखं यांना? त्या दोघांकडे पाहून शौर्य मनातच बडबडत होता. पुढचे लेक्चर झाले. एसएसच्या वेळी शौर्य मुद्दाम कॅन्टीनमध्ये गेला. एका बाजूला कोपऱ्यात बसून तो श्रुतीच्या येण्याची वाट पाहत होता. थोड्या वेळातच श्रुती तिच्या ग्रुपसोबत कॅन्टीनमध्ये आली. सगळ्यांनी आपापले टिफिन काढले, पण श्रुतीकडे टिफिन नव्हता. श्रुती मात्र शांत बसली होती. प्रसादने तिला विचारले तर ती म्हणाली, तुम्ही खा टिफिन, मी येते, म्हणून श्रुती उठली. प्रसादने तिचा हात धरून तिला थांबवले. आता ही शौर्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. काय झालं? प्रसाद श्रुतीला म्हणाला. अरे काहीच नाही, आज भूक नाही. का? काकूंसोबत भांडण केलंस ना, म्हणून टिफिन नाही दिला ना त्यांनी? श्रुतीचे डोळे पाण्याने भरले होते. जे काही होते ते तिला कोणाशीच शेअर करता येत नव्हते ना. ती घरी काही सांगू शकत होती ना मित्रांना. काय झालं? प्रसादलाही काही कळेना. हे, प्रसाद तिला म्हणाला, अरे चिल, मस्करी करत होतो. म्हणजे काकू चिडल्या की टिफिन देत नाहीत ना. श्रुतीचा ग्रुपही आता उठला. हे श्रुती, आम्ही आणलाय ना टिफिन, मग सगळे एकत्र शेअर करतो ना नेहमी. आणि तू नाही आणलास तर काय झालं, आपण सगळे एकत्र खाऊ, योगेश म्हणाला. प्रसादने 4 सँडविचची ऑर्डर दिली आणि सगळे एकत्र टिफिन खायला बसले. शौर्याच्या लक्षात आले, श्रुतीने सकाळीही नाश्ता केला नव्हता. त्यालाही जेवण जाईना. त्याने टिफिन होता तसा बंद करून ठेवला आणि तो श्रुती तिथून बाहेर पडायची वाट पाहू लागला. श्रुती गेल्यावर शौर्य पुन्हा उठून टीचर रूममध्ये गेला. पुढचे लेक्चर त्याने कसेबसे घेतले. कॉलेज सुटल्यावर तो थांबला. श्रुतीची वाट पाहत होता. श्रुती आणि प्रसाद दोघेही मस्ती करत बाहेर आले. श्रुती आणि प्रसाद दोघेही श्रुतीच्या बुलेटवर बसून निघाले. शौर्यही त्यांच्या मागे निघाला. ही तर आज घरी जाणार होती ना तिच्या, मग? शौर्यला आता श्रुतीचा राग येत होता. पण थोडं पुढे गेल्यावर श्रुतीने प्रसादला बस स्टॉपवर सोडले आणि तिची गाडी तिच्या घराच्या दिशेने वळवली. शौर्य थोडा अलीकडेच थांबला. थोड्या वेळात श्रुती तिच्या आजीला मागे बुलेटवर बसून घेऊन जाताना शौर्याला दिसली. म्हातारी आजी, नऊवारी नेसलेली, तीही श्रुतीला बिलगून बसली होती. शौर्याने त्या दोघांना पाहिले आणि तोही मग घरी निघून गेला. श्रुती आजीला घेऊन चेकअपसाठी डॉक्टरकडे घेऊन गेली. आजीचं चेकअप झाल्यावर आजी श्रुतीला म्हणाली, आज मला पिझ्झा खायचे. हे? श्रुती डोळे मोठे करून आजीकडे पाहू लागली. म्हातारे, दुसरं काहीतरी खायला घालते, पिझ्झा नको. नाही, आजी म्हणाली, आज पिझ्झाच खायचा आहे. ती कमळी लय उड्या मारत होती तिच्या नातवाने पिझ्झा आणला म्हणून. त्यावर श्रुती म्हणाली, म्हातारे, कमळीचे दात अजून शाबूत आहेत, आपली कवळी आहे. तू पिझ्झा देणार आहेस की नाही ते सांग, आजी म्हणाली. नाही, श्रुती म्हणाली. मग मी पण घरी येत नसते. म्हातारे, उगाच हट्ट करू नकोस, ती कवळी तुटेल. इथे चपाती कुस्करून खातेस आणि पिझ्झा खूप कडक असतो. आजी पण हटून बसली. तू आज पिझ्झा देणार आहेस की नाही ते सांग. नाही, पुन्हा श्रुती म्हणाली. बघ, उगा म्हातारीचे शाप घेऊ नकोस. हे बघ म्हातारे, तू घरी चल, आपण घरी मागवू. नाही, आजी म्हणाली. घरी वसंता खाऊ नाही द्यायचा. हां? श्रुती वैतागली. चल म्हणाली, आज तुझी कवळीच तोडते. श्रुती आजीला घेऊन मॉलमध्ये गेली. तिने एक पिझ्झा ऑर्डर केला. थोड्या वेळातच पिझ्झा आला. श्रुती छोटे छोटे तुकडे करून आजीला भरवू लागली. पण आजीलाही त्रास होत होता आणि ते दातात चिकटत पण होतं. छ्या, आजी म्हणाली, काय खाता तुम्ही आजकालची पोरं? म्हातारे, 200ला चुना लावलायस, मुकाट्याने संपव, श्रुती म्हणाली. आजी आता विचित्र चेहऱ्याने श्रुतीकडे पाहू लागली. श्रुती आजीकडे डोळे बारीक करून पाहू लागली. आजी म्हणाली, इतका कशाला मागवलास? आधी थोडा मागवायचा ना. श्रुती मात्र रागाने बघत होती. आजीने हसत हसत पिझ्झा श्रुतीकडे सरकवला. श्रुतीने पिझ्झा खाऊन संपवला आणि आजीला घेऊन घरी गेली. आजी मात्र घरात न जाता बाजूच्या कमळीला पिझ्झा खाऊन आली आणि कसला भारी लागतो म्हणून सांगू लागली. श्रुतीने डोक्यात हात मारून घेतला. एक नमुने आहेत माझ्या आयुष्यात. श्रुतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने बुलेट नाक्यावरच्या रम्याच्या सँडविचच्या गाड्याकडे घेतली. कालचे सँडविचचे पैसे आणि पक्याची उधारी भागून ती पक्याच्या घरी गेली. पक्या मस्तपैकी हातपाय पसरून टी व्ही बघत होता. श्रुती आत गेली आणि टी व्हीसमोर उभी राहिली. श्रुतीला बघून पक्याची हवा टाईट झाली. भाई, तू आज राऊंड मारले का? पक्या मान खाली घालून उभा होता. पक्या, काय विचारते? श्रुतीचा आवाज ऐकून पक्याची आई म्हणजेच माई बाहेर आली. उठलाय किती वाजता ते विचारत्या म्हणाल्या. श्रुतीने बाजूची काठी घेतली. सॉरी ना भाई, ते रात्री लेट झाला, उद्यापासून पक्का. श्रुतीने त्याच्या छोट्या भावाला बोलवलं. सम्या, उद्यापासून ह्याने जर राऊंड नाही मारले तर मला फोन करायचा. सम्यानेही मान हलवली आणि रम्याची उधारी आता चुकती केली, पुढे करणार नाही. पोलीस भरतीला उभं राहायचे, तुला कळलं ना? हो भाई, म्हणून पक्या खाली मान घालून बसला. तिथून श्रुती घरी आली.
थोडा वेळ थांबली. गप्पा मारता मारता 9 कधी वाजले कळलंच नाही. जेवून ती शौर्याच्या घरी जायला निघाली. वसंतराव तिला थांब म्हणत होते, पण श्रुती काही थांबली नाही. सगळं ठीक आहे ना? वसंतरावांनी श्रुतीला विचारलं. हो, श्रुती म्हणाली. तुम्ही नका काळजी करू. हसत हसतच श्रुती सगळ्यांचा निरोप घेऊन निघाली. शौर्याच्या डोक्यात सकाळपासूनचं सगळं काही येत होतं. 10 वाजले तरी श्रुती आली नव्हती. शौर्य बेचैन होऊन रूममध्ये एरझाऱ्या घालत होता. त्याला आता स्मोकिंग करावंसं वाटत होतं. श्रुती आली आणि आप्पासाहेबांच्या रूममध्ये जाऊन बसली. शौर्य म्हणाला, ही काही लवकर यायची नाही. बसली असेल निवांत गप्पा मारत. त्याने एक सिगारेट काढली आणि तो बाल्कनीत गेला. मस्तपैकी शौर्य सिगारेट ओढत होता. इतक्यात त्याच्या मोबाईलची मेसेज टून वाजली. शौर्यने मोबाईल ओपन करून पाहिला तर श्रुतीचा मेसेज होता. सिगरेट इज इंजुरीज टू हेल्थ. सिगारेट आरोग्यास धोकादायक आहे. मेसेज वाचूनच शौर्यने पटकन इकडे तिकडे पाहिले. बाल्कनीतून वाकून बघितले. यार, हिला कसं कळलं? CCTV तर नाही बसवला हिने. शौर्य सिगारेट विझवून पटकन आत आला. त्याला श्रुती कुठेच दिसली नाही. बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता. म्हणजे ही बाथरूममध्ये आहे. पण हिला कसं कळलं? इतक्यात त्याचं लक्ष बेडवर गेलं. शौर्य सिगारेटचं पाकिट बेडवर विसरून गेला होता. पाकिट बघून शौर्य स्वतःला शिव्या घालू लागला. बाथरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. तसं शौर्यने पटकन पाकिट उचललं आणि खिशात घातलं. श्रुती बाहेर आली, पण तिने शौर्यकडे ढुंकूनही पाहिले नाही. आज ही श्रुतीने शॉर्ट कुर्ता आणि हाफ पॅन्ट घातली होती. श्रुती काहीच न बोलता सोफ्यावर बसून तिचा स्टडी करू लागली. शौर्य मनातून खरं तर खूप घाबरला होता. त्याच्यासमोर कालचा पक्या आला. शौर्यने चेहऱ्यावरचा घाम पुसला. तो श्रुतीकडे चोरून चोरून बघत होता. पण श्रुती मात्र पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. शौर्य उगाच मोबाईलची चाळा करत होता. श्रुतीने थोडा वेळ अभ्यास केला आणि आदल्या दिवसाप्रमाणे खाली अंथरूण टाकून झोपी गेली. शौर्याला मात्र झोप लागेना. तो हळूच बेडवरून खाली उतरला आणि श्रुती झोपली आहे की नाही याची त्याने खात्री केली. आताही शौर्याचं लक्ष श्रुतीच्या गोऱ्यापान पायावर गेलं. तिची ती नाजूक कंबर आणि तिचे लालबुंद ओठ. बराच वेळ शौर्य तिला निहाळत होता. त्याचं त्यालाच कळत नव्हतं की त्याचं स्वतःचं नेमकं काय चाललंय. त्यात श्रुती त्याच्याशी बोलतही नव्हती ना त्याच्याकडे बघत होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.